हाय हॅलो मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ. मैत्रिणी मी आहे ना आज चाललेली आहे थोडी शॉपिंगला. मालकाला घेऊन खूप दिवस झाले आता शॉपिंग नाही केली. खूप दिवस म्हणजे महिना दीड महिना होत आलाय. मैत्रिणी माझा ब्लॉग यायला पण थोडं लेट झालेलं आहे. मला एडिटिंग आणि ते करायला टाईम भेटला नव्हता, त्यामुळे थोडं लेट झाले. पहा आता मी आलेले आहे मालकाला घेऊन शॉपिंग करण्यासाठी. शॉपिंग मी काय करते ना, मी तुम्हाला ते घरी गेल्याच्या नंतर दाखवते. तुम्ही पहा इथं पहा मी आलेली आहे दुकानामध्ये. आता तुम्हाला थोडाफार अंदाज आलाच असेल मी कशासाठी आलेली आहे. तर पहा आता आम्ही ना वरती आलो, ती एवढी गर्दी होती ना दुकानात. सणाला पण गर्दी असते आणि रविवारी पण गर्दी असते. ह्या मुलच्यांमध्ये ना कायम म्हणजे कायम तेवढीच गर्दी असते. इथं एवढ्या गर्दीतून मी कशी तरी मध्ये शिरून आहे ना माझ्यासाठी आहे ना मी पाहत होती इथं साडी. कारण आमचं अचानकच जायचं ठरलं, 5-6 वाजता जायचं आणायला म्हणून. मालक म्हणले चल कुठं तरी बाहेर. मग मी म्हणलं चला, म्हटलं मला एक साडी घ्यायची. तिथं आल्याच्या नंतर आहे ना मी पहिली ती रंगा कुठली साडी पाहिली. मैत्रिणी ती फक्त अशी लांबून फोटो छान दिसते, समोरून तिचं सूत वगैरे बिलकुल मला आवडलं नाही. त्याच्यामुळे ना मी ती घेतली नाही. मी दुसरी साडी घेतली, कारण मी भरपूर साड्या पाहिल्या. त्याच्यामुळे आता मी नक्की तुम्हाला कुठली घेतली ना ती तुम्ही घरी गेल्याच्या नंतरच पहा मी साडी घेतली, बिल केलं आणि तिथून आम्ही निघलेलो आहे घरी जाण्यासाठी. कारण मला थोडा भाजीपाला पण घ्यायचा होता आणि दोन्ही पण मुलं घरीच होते. दादाचा फोन आलाय किती वेळ येते म्हणून. येते म्हणतं का आम्हाला, म्हणजे सूर्या मावळा होता तिथंच. हे इथं आहे ना मी थोडी. आणि काय झालं माहिती ना, आमची तर ना एवढी खैर झाली ना. सकाळी काय केलं, मालकाने गाडी पुसली आणि गाडी पुसल्याच्या नंतर बनेल गाडीवरच ठेवला. तो ना चाकामध्ये अशा रिंगमध्ये गुतला, ते फुल रिंगमध्ये गुतला. आणि आम्हाला एका रिक्षावाल्याने सांगितलं, पण मला काय वाटलं माझी ओढणी म्हणून मी ओढणीवर ओढली. परत पुढे आले रिक्षा दादा म्हणले, त्यांनी जोरात आवाज दिला, हो म्हणला तुमच्या गाडीचे तर ना चाकामध्ये ना काहीतरी गुतलंय. पाहिलं तर बनेले ना फुल पॅक झाला होता, ती चैनच पॅक झाली होती. नशीब आम्ही गाडीवरून पडलो वगैरे नाही. मग तिथे गॅरेजमध्ये, जवळच गॅरेज होतं, तिथे गॅरेजला नेली. मग त्यांनी ते बळच असं फिरून फिरून ना त्याच्यामधला ना ती बनेल काढून घेतला, थोडं तेल बी सोडलं आणि इथं पुढं आलो तर कांदे संपले होते, कांदे बटाटे. म्हणून चालू कांदे घेतले. मालक म्हणले घे. मग मी एकदाच 5 किलो कांदे घेतले आणि इथं दुसरा बी भाजीपाला घेतला, मिरची वगैरे टमॅटो घेतलं. काही नाही, पाहताना भाजीपाला घेऊन आम्ही आलेलो आहेत आता. चला मैत्रिणी, आता मी तुम्हाला माझी साडी दाखवते. मैत्रिणी माझी साडी जर कोणाकोणाला आवडली ना ती मला कमेंटमध्ये सांगा. चला आता मी तुम्हाला दाखवते. कारण याच्या अगोदर मी अशी साडी घेतली होती, वेअर पण केली होती, ती घातलेली होती, छान दिसत होती. पण ते डिफॉल्ट निघल्यामुळं मी परत ती वापस केली आणि नंतर ही भेटली. ही जरा मला थोडी भेटायला खूप दिवस गेलं, मला पाहिजे तशी भेटत नव्हती. दुसरे कलर भेटत होते आणि मला पाहिजे होता हा ग्रीनच कलर. आणि एवढी सुंदर आहे ना, पूर्ण भरलेली साडी. त्यात छोट्या छोट्या बुट्ट्या आहेत आणि काठावर आहे ना डिझाईन आहे आणि ब्लाऊज पीस तिच्यामध्ये आलेला आहे. रनिंगमध्ये जी मी वेअर केलेली होती ना पहिली घेतलेली, त्याच्यावरती ना मी पिंक कलरचा ब्लाऊज घातला होता. ही पहिली साडी घेतलेली, त्याचा मी फोटो तुम्हाला तिथे साईडला टाकते. हे पहा एवढी सुंदर साडी दिसते ना एकदम अशी प्रॉपर घातल्याच्या नंतर. चला मैत्रिणी, बाय, मग भेटू परत.